नमस्कार, आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल। दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोमवारपासून सौदे पूर्ववत होणार, व्यापारी असोसिएशनची माहिती। अक्कलकोट तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सातलिंगप्पा मेहत्रे यांच्या नियोजित पुतळ्यासंदर्भातील वाद प्रकरण दुर्दैवी आहे। स्वर्गीय सातलिंगप्पांमुळेच आम्हा व्यापारी व शेतकरी वर्गाचे हित साधले आहे, म्हणून आम्ही व्यापारी असोसिएशनने विचार विनिमय करून 5 दिवस सर्व प्रकारचे सौदे बंद केले होते। पण माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी आम्हाला बोलावून शेतकऱ्यांच्या दृष्टीने हितकारक नसून आपण सर्वांनी माघार घ्यावी असे आवाहन केल्यानंतर सोमवारपासून दुधनी मार्केट कमिटीमधील सौदे पूर्ववत होणार असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजशेखर दोशी यांनी दिली। सोमवारपासून दुधनी मार्केट कमिटीमधील सौदे सुरू होतील असे व्यापारी वर्गाने सांगितले। यावेळी व्यापारी गुरुशांत परमशेट्टी, अशोक पादी, गुरुशांत माड्याळ, जगदीश माड्याळ, चंद्रकांत भत्ता, गुरुप्रसाद परमशेट्टी, संजय कुमार नुल्ला, सातलिंग गौडगाव, प्रशांत पादी, नरेश इरकड, राघवेंद्र राजपूत आदींसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। मी राजशेखर दोशी, दुधनी मार्केट असोसिएशनचे उपाध्यक्ष बोलतो। तर इतक्या दिवस जे हे चालू होतं, साहेबांवर अन्याय होत होता, त्या विरोधात आम्ही सगळे व्यापारी पूर्ण खरेदीदार विक्रीदार सगळेजण मिळून 5 दिवस सगळे सौदे बंद केले, तर मार्केट बंद होतं। त्या निश्चयानं आम्ही हे केलं। आता साहेबांनी मिशन घेतले होते, त्यांनी 2-3 डिपार्टमेंट अजून 1-2 डिपार्टमेंटसाठी घ्यायचं होतं। तसं आम्हाला बसवता आला असतं कोणी काय केलं नसतं, पण आम्ही म्हणजे जे काय असेल ते कायदेशीर करून आम्ही केलं। दरम्यानच्या काळात निवडणुका लागल्या, इलेक्शन लागल्यावर मग समोरच्या पार्टीची विजयी झाला, आम्ही पराभव झाला। त्यामुळे आम्ही का बसलो म्हणून आपण त्यांनी पण 3 वर्ष गंमत बसले होते, काय केले होते त्यांनी। पण काय झालं, परवाच्या नगरपालिका इलेक्शनमध्ये ते मार्केट कमिटी चेअरमन त्यांनी पडला आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मार्केटिंग कमिटीचा व्हाईस चेअरमन त्यांनी पडला आणि एक डायरेक्टरची म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती ती पण पडली। त्यामुळे त्यांना राग आला, त्याला एवढं प्रॉब्लेम केले आमचं, एवढं सगळं आमचं सत्ता असताना आमचं वर दिल्लीमध्ये सत्ता, राज्यामध्ये सत्ता, जिल्ह्यात सत्ता, सगळीकडे असताना एक प्रॉब्लेम केले आम्हाला, हे त्यांचं जीवारी लागलं। म्हणून ते देश म्हणून त्यांनी ते संमेलन पाडण्याचा ठराव केला। अगोदर आम्ही ठराव केलेला आहे 2020मध्ये, कायदेशीर त्याला ठराव करता येत नाही, तरी पण त्यांनी बेकायदेशीर सगळं काम केलं आहे। आणि कुठलंही प्रार्थना स्थळ असू द्या, मंदिर असू द्या, गुरुद्वारा असू द्या, मशीद असू द्या, हे बांधत असताना 4-5 डिपार्टमेंटचे त्याला परमिशन लागतात। हे लोक काही करून येत नाही, फक्त एक दुधनी ग्रामीणचं एक ते ग्रामपंचायतीचं एक ना हरकत दाखला घेतात, बांधायला आपलं काय हरकत नाही, ते चालत नाही कायदेशीर, ते सगळं बेकायदेशीर आहे। म्हणून ते पार्ल्यावर पाडून ते पोलीस फोर्स लावून 200 पोलीस आणि 2 दंगा पथक कमांडो, 2 गाड्या एवढं बंदोबस्त, म्हणजे या पोलिसांनी स्वतः कायदा पाळायला पाहिजे। कायदा मोडत असेल किंवा कायद्याचं उल्लंघन होत असेल तर रोकायला पाहिजे। त्यांनी प्रोत्साहन देऊन पोलिसांनी ते बांधायला लावलं, हे सगळं अन्यायाच्या दिशेनं ते सर्व व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवले होते 5 दिवस। परत म्हणलं आम्ही विनंती केलो, कारण व्यापारी सगळे आमचे आहेत, 80-90% व्यापारी, त्यामुळे कशाला नुकसान करता आणि शेतकऱ्यांचं नुकसान कशाला करता। म्हणून आम्ही विनंती केली त्यांना, ठीक आहे तुम्ही साहेबांबद्दल आदर दाखवला, आम्हाला समाधान वाटतं, तुमचं बाबा एक अस्तित्व होतं साहेबांमुळं, म्हणून पण आहे त्याच्यामुळे चाललंय, म्हणून तुम्ही त्याचा एक भावना व्यक्त केली होती, त्याबद्दल आम्ही खरं जे सर्व व्यापाऱ्यांचा आम्ही आभार मानायला पाहिजे। म्हणून आज मी विनंती केली त्यांना की बाबा ठीक आहे, निश्चित केला तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल आम्हाला चांगलं वाटलं। आता कशाला त्रास करतो व्यापाऱ्यांना, तुम्हाला
अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.